नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी मोदी हजेरी लावणार आहेत। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मोदी नाशिकमध्ये दाखल होतील। कार्यक्रमानंतर पंतप्रधानांचा 2 किलोमीटरचा रोड शो आहे। नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिराला सुद्धा मोदी भेट देणार आहेत, त्या ठिकाणी दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मोदी नवी मुंबईकडे रवाना होतील। त्या ठिकाणी सुद्धा अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे। त्याचबरोबर इथंही काही महत्त्वाच्या कामांचं, विकास कामांचं, लोकांच्या सेवेत दाखल होणाऱ्या अनेक गोष्टींचं लोकार्पण केलं जाणार आहे। ही लाईव्ह दृश्य नाशिकमधली आपण बघतोय। पालकमंत्री दादा भुसे या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय आणि हलगीचा नाद आहे ज्याच्यात दादा भुसे सुद्धा सामील झालेले आहेत। मोदींचा महाराष्ट्र दौरा आहे, नाशिकमध्ये मोदी येत आहेत आणि त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे आणि हलगी हे जे पारंपरिक वाद्य आहे त्याच्या तालावर मोदींचं स्वागत नाशिककर करणार आहेत आणि त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दादा भुसेचे पालकमंत्री आहेत नाशिकचे ते तिथे पोहोचलेत आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। दादा भुसेंनी सुद्धा हलगीचा ठेका धरला। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की मालेगावचे सगळे युवक आहे आणि मालेगावच्या जे संस्कृती आहे 3 पावली डान्स तो या ठिकाणी केला जातोय। 3 पावली नृत्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे स्वतः पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील या 3 पावली नृत्यावर ठेका धरला होता। दादाजी, कसा उत्साह आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येत आहे आणि जोरदार अशा पद्धतीने आपल्या मालेगावच्या नृत्याच्या याच्यावर स्वागत करतात। आपण बघितलं असं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आज नाशिकमध्ये येत आहेत आणि संपूर्ण नाशिकमध्ये हा उत्साह अतिशय उत्स्फूर्तपणे संपूर्ण नाशिककर त्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदयांचं स्वागत करत आहेत। पण ज्या पद्धतीने तुम्ही स्वतः नृत्य केलं ते नृत्य अगदी विलक्षण आहे। अनेकदा तुम्ही पावले आमच्या मालेगावची स्पेशालिटी आहे। पण तरुणाईचं एक सारखं सगळं आपण जर बघितलं तर ड्रेस कोड आहे, डान्स देखील सारखा करतो। मालेगावला लहान मुलांच्या पासून ते ज्येष्ठांच्या पर्यंत ही एक स्पेशालिटी आहे। आपण जर बघितलं तर हे होते पालकमंत्री दादा भुसे आणि त्यांच्या मालेगावचं हे संपूर्ण पथक आहे आणि या पथकामध्ये जर बघितलं तर त्यांच्या शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी हे हलगीवर नृत्य केलं जात आहे आणि त्यामुळे मोठा उत्साह या सगळ्या मालेगावकरांमध्ये आपण बघतोय। मालेगावचे सगळे तरुण आहे, विशेष म्हणजे या तरुणाईमध्ये जर बघितलं तर आविष्कार भुसे हे दादा भुसे यांचे चिरंजीव आहे आणि ते स्वतः या सगळ्या नृत्यामध्ये सहभागी होत आहे। दादा, ज्या पद्धतीनं तरुणाई यामध्ये सहभागी झालेली आहेत आणि आपण जर बघितलं तर मोठा उत्साह बघायला मिळतोय। 3 पावली नृत्य तुम्ही केलं बरोबर। आपण बघू शकतात की मोदी साहेबांच्या स्वागतासाठी संपूर्ण मालेगावातील तरुण युवा मंडळी आज इथे जमलेली आहे आणि आमच्या पारंपरिक नृत्याने म्हणजे 3 पावलीने आम्ही मोदी साहेबांचे स्वागत करतो। तरुणाई यामध्ये सहभागी झाली? मला वाटतं 300 तरुणाई असेल। 300 तरुणाईच्या माध्यमातून रिद्धी आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळं भगवमय वातावरण बघतोय आणि मालेगावचं जे 3 पावली नृत्य आहे ते या ठिकाणी या तरुणाईनं सादर केलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ही तरुणाई सज्ज झालेली आहेत। मालेगावचे हे सगळे तरुणाई आहे, जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहे आणि एकूणच जर बघितलं तर मोठा उत्साह सध्याच्या घडीला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय।